एक सकारात्मक विचार. चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर करा. LPG गॅसचा तुटवडा आहे म्हणून लोक रांगेत लागत आहे, एकदम जास्त बुकिंग करीत आहे, अशा बातम्या सगळीकडे दिसत आहे. परंतु भारतात आणि महाराष्ट्रासह अमरावतीत देखील घरगुती गॅसचा तुटवडा नाही आहे. जिल्ह्यात पुरेसे LPG सिलेंडर आहे हे प्रशासनाने सांगून देखील खूप साऱ्या माध्यमांवर LPG गॅसचा तुटवडा आहे या बातम्यांमधून नागरिकांमध्ये पॅनिक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जनसामान्य माणूस घाबरून LPG सिलेंडरच्या ऑफिस बाहेर रांगा लावत आहे आणि ब्लॅकमध्ये सिलेंडर विकत घेत आहेत. त्याच्यामुळे अजून परिस्थिती खराब होत आहे. भीतीपोटी आपण बुकिंग करून ठेवत आहे आणि ब्लॅकमध्ये घेत आहे, परंतु त्याच्यामुळे तुटवडा नसला तरीही तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे पॅनिक करू नका. नागरिकांनी घाबरण्याची काही गोष्ट नाही आहे. राज्यभरासह जिल्ह्यात देखील व्यवस्थित पुरवठा आहे आणि या परिस्थितीला बघून LPG गॅस कंपनीने सिलेंडर बुकिंगचा वेळ तो फक्त काही काळासाठी वाढवलेला आहे. परंतु ज्यांची बुकिंग झाली आहे त्या सगळ्यांना सिलेंडर भेटणार आहे आणि अशा खोट्या बातम्यांना बळी पडू नका. केंद्र सरकारने गॅस कंपन्यांनी सचिवांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, घरगुती गॅसचं कुठेही संकट नाही. जेवढे महिन्याला आपल्याला लागतात तेवढी डिलिव्हरी आपण दिलेली आहे. त्यामुळे कोणीही या ठिकाणी चिंता करण्याचं कारण नाही आहे, विनाकारण रांगा लावण्याचं कारण नाही आहे. ऑनलाईन बुकिंग होतं आहे, लोकांना वेळेत गॅस मिळण्याकरता पूर्ण गॅस आपल्याकडे उपलब्ध आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यात दररोज सरासरी सुमारे 9,000 मेट्रिक टन LPGची मागणी असते. ही मागणी पूर्ण करण्यासाठी राज्याच्या रिफायनरीमधील LPG उत्पादन वाढवण्यात आले असून गेल्या 2 दिवसात 9,000 मेट्रिक टनावरून 11,000 मेट्रिक टनापर्यंत उत्पादन वाढवण्यात आलेले आहे. त्यामुळे घरगुती गॅसची मागणी पूर्ण करणे इतके पुरेसे उत्पादन आणि साठा उपलब्ध आहे. त्याचसोबत व्यावसायिक LPGच्या बाबतीत रुग्णालय, शाळांमधील मध्य भोजन योजना, जे शाळामध्ये भोजन भेटते ती योजना, शासकीय आश्रमशाळा, गव्हर्नमेंट आश्रमशाळा, सामुदायिक स्वयंपाकघरे, कम्युनिटी किचन, तसेच शासकीय शाळा व महाविद्यालय यांच्या मेस म्हणजे गव्हर्नमेंट स्कूल्स आणि गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या मेस यांच्यासारख्या सेवांना प्राधान्य देण्यात येत आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे नागरिकांनो घाबरू नका आणि अफवांना ऐकू नका. मी आशिष एरेकर, जिल्हाधिकारी अमरावती. आपणास जिल्ह्यामध्ये असलेल्या गॅस पुरवठ्याच्या परिस्थितीबद्दल आज माहिती देऊ इच्छितो. अमरावती जिल्ह्यामध्ये सध्या एक पुरेसा जो गॅस सिलेंडरचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळं जिल्ह्यातील नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की कुठल्याही पद्धतीची ती पॅनिक बुकिंग जी सध्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये किंवा काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळते, ज्याच्यामुळे जो आपले जे वितरक आहेत त्यांच्या वितरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर जे कस्टमरच्या रांगा लागलेल्या आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. पण या सर्व कस्टमरला सुद्धा, सर्व नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की जे गॅस एजन्सीजनी आणि जे आपल्या IOCL, BPCL या संस्थांनी जे ऑनलाईन सिस्टीम आपली बुकिंगची केलेली आहे, ती सिस्टीम आता अतिशय सुरळीतपणे चालू झालेली आहे. त्यामुळे आपण आपल्या घरी बसूनच हा सर्व बुकिंग त्या ठिकाणी गॅस सिलेंडरची करावी. कुठल्याही परिस्थितीत आपण वितरकांकडे त्या ठिकाणी गर्दी करू नये. शासनाने जो नियम आता घालून दिलेला आहे की 2 गॅस सिलेंडर बुक करण्यामध्ये एक 25 दिवसांचं अंतर त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे, की एवढाच एक निर्बंध आहे तो या आपल्या सर्व घरगुती गॅस सिलेंडर धारकांना पाळायचा आहे. पण आपल्या जिल्ह्यामध्ये आणि इतरही सर्वत्र सिलेंडरचा जो पुरवठा आहे तो अतिशय सुरळीत आहे. कोणीही कुठेही पॅनिक न होता, घाबरून न जाता जास्तीत जास्त होर्डिंग करण्याचा जो प्रयत्न आहे तो करू नये व प्रशासनाला या ठिकाणी साथ द्यावी. डोमेस्टिक गॅस संदर्भात कुठल्याही प्रकारची आपल्या जिल्ह्यामध्ये काहीही तक्रार नाही आहे. आत्ताच आम्ही सर्व गॅस एजन्सी धारकांची सुद्धा बैठक घेतली. अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचे काम चालू आहे. व्यावसायिक जे गॅस सिलेंडर्स आहेत त्याच्याबद्दल शासनाने काही निर्बंध आणलेले आहेत, त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही व्यावसायिकांना वेळोवेळी माहिती देत राहू. पण जे डोमेस्टिक इस्टॅब्लिशमेंट आहेत त्याच्याबद्दल कुठेही काहीही अडचण नाही. कुठल्याही गृहिणीला, कुठल्याही नागरिकाला आपल्या घरगुती गॅस सिलेंडरबद्दल कुठलीही शंका मनामध्ये बाळगण्याचं कारण नाही. मी पुन्हा एकदा आवाहन करतो की जिल्ह्यामध्ये आपला जो गॅस सिलेंडरचा पुरवठा आहे तो अतिशय सुरळीत आहे. कोणीही गॅस वितरकांकडे गर्दी करू नये. घर बसल्या तुम्ही तुमच्या गॅस सिलेंडरची बुकिंग करावी
व तुमचा जसा नंबर येईल तसं गॅस एजन्सीजने आम्हाला कमिटमेंट दिलेली आहे, आम्हाला विश्वास दिलेला आहे की प्रत्येक गॅस सिलेंडर ते घरपोच त्या ठिकाणी करणार, तुम्हाला पोहोचवणार आहेत. त्यामुळं तुम्ही सुद्धा या आव्हानाचा त्या ठिकाणी आम्हाला मदत करावी व कुठल्याही पद्धतीचं पॅनिक सिच्युएशन क्रिएट होणार नाही याची काळजी घ्यावी. सोबतच प्रशासन जो काही गॅस सिलेंडरचा काळा बाजार आहे किंवा गॅस सिलेंडर काही ठिकाणी होर्डिंग करण्याच्या जे तक्रारी आम्हाला प्राप्त होत आहेत किंवा घरगुती गॅस सिलेंडर हा व्यावसायिक ठिकाणी वापरण्याच्या ज्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त होत आहेत त्याच्यावर आम्ही अतिशय कठोर पावले उचलत आहेत. तर अशा पद्धतीची कुणी काम त्या ठिकाणी करू नये व प्रशासनाला साथ द्यावी असं मी आवाहन करतो. धन्यवाद. अशा अपडेट्ससाठी लोकहिता न्यूजला सबस्क्राईब करा, शेअर करा.